ऐसी अक्षरे ऑडिओ अंक. कथा मिजाजे इश्क. लेखन मृणालिनी जोगळेकर. निवेदन रुचा केळकर. मन्नूचं लग्न बोल बोल म्हणता मुळी ठरूनच गेलं. तेव्हा मन्नूच्या आई वडिलांना सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. खुद्द मन्नू देखील थोडी बावरूनच गेली. म्हणजे हे फारच अकल्पित झालं की. मन्नू थोडीशी खट्टू पण झालीये. तर काय, आत्ता कुठेशी ती प्रेमकथांच्या त्या स्वप्ननगरीत धिटाईनं वावरू लागली होती. नायिकेशी तद्रूप होण्याचा तो मोहरून टाकणारा अनुभव बिचकत का होईना घेऊ लागली होती. कथेच्या पानावरचे नायक आत्ताशी कुठे तिला भोवतालच्या माणसांना ओळखू येऊ लागले होते. या सर्वातून मन्नू स्वतःचं भावविश्व उभं करत होती. स्वतःला असं वेगवेगळ्या भूमिकांतून मनाच्या मंचावर वावरताना पाहणं केवढा अपूर्व आणि तल्लीन करणारा अनुभव होता. नि एकाएकी सर्व संपूनच गेलं. फटकन कुणीतरी दिवा लावावा, स्वच्छ प्रकाशाने खोली भरून जावी, पण समोरचं पडद्यावरचं रंगीबेरंगी मोहक जग मात्र मिटून जावं, असा रसभंगच झाल्यासारखं वाटतंय मन्नूला. तिनं रंगवायला घेतलेले चित्र हळूहळू आकार घेत होतं. ते चित्राचं हळूहळू आकार घेणं, त्यातली अनिश्चितता, हुरहुर, धुक्यात डोकावून आकार चाचपडण्यातला आनंद, धूसर रंगातून नेमक्या छटा उमलल्या तर होणारं समाधान. छे, तिच्या हातातून रंग ब्रशच कुणीतरी फटकन काढून घेतलं होतं जणू. तिच्या आईबाबांनी मध्येच येऊन भराभर सराईतपणे नि छानशा रंगात पूर्णच करून टाकलं तिचं चित्र. म्हणाले, काय हळूहळू काढत बसतेस चित्र? हे घे तयार, सुरेख चित्र, टापटीपच. मन्नूला कळेना, हे चित्र सुंदर असलं तरी आपलं कसं असणार आहे. मन्नू म्हणूनच जरा नाराज होती. एकदा तिला वाटलं होतं चक्क सुनावून द्यावं आईबाबांना. मला नाही करायचं लग्न इतक्यात, मला आधी प्रेम करायचंय. मन्नूला हसू फुटलं. इतरांचं एक राहू दे, पण तिचा ती तरी ह्या वल्गनेवर विश्वास ठेवू शकणार होती का? मुलं समोर उभी राहिली तरी तिची गुलाबी पावलं घामानं थपथपून जातात. आपल्याला कसंच जमतंय प्रेम करणं? लग्नाला नकार द्यायला तसं ठोस दुसरं कारणही सापडत नाहीये मन्नूला. तसा मुलगा तर छानच आहे की, कशात काही उणं शोधायला जागाच नाही. मन्नूची आत्या मुंबईहून आली. मन्नू शतचंडीच्या उत्सवाला मैत्रिणीबरोबर जायला साडी नेसून मेखला कमरेभोवती बांधून उभी होती. नि तिला तशी पाहताच एकदम वीज चमकल्यासारखी आत्या "अगं वहिनी" असा हकारत आईच्या खोलीत गेली. अगं, मन्नूला आत्ता साडीत पाहिली नि एकदम सुचलं. सोहनी म्हणून एक मुलगा आहे बघ, अमेरिकेहून आलाय मुली बघायला. दरवर्षी येतोय, पण कुणी त्याच्या मनासच येत नाही. मन्नूला दाखवून बघ, पडली पसंत तर होऊन जाईल. अहो वंसबाई, मन्नू किती लहान आहे, 19व सरून राहिलंय आत्ता कुठे. अगं, चांगली स्थळं वरचेवर कळत नाहीत. कसं उत्तम स्थळ आहे, घरचे सधन, मुलगा हुशार, शिकलेला आणि सज्जन. अगं, इतक्या मुली बघितल्यान गेल्या 3 वर्षात, पण त्याला मनाजोगती कुणी वाटतच नाही. आता सोहनी आबा वहिनी पण कंटाळून गेलीत. म्हणाली, आता आम्ही तुझ्यासाठी मुली बघणार नाही. दरवेळी एवढा खर्च करून येतोस नि अक्षरशः पाण्यात जातात पैसे. एखाद वेळी आवडून जाईल मन्नू त्याला. एखाद वेळी का ग, कुणीही भुलून उचलून नेईल अशी आमची मन्नू. मन्नूची दादी सात्विक अभिमानानं डाळ घोटता घोटता म्हणते. मन्नू तर हे सर्व ऐकताना लाज लाजूनच गेली, थोडीशी हुरळून पण. कसा असेल हा चोखंदळ मुलगा? खरंच पसंत करेल तो आपल्याला? नि आपल्यालाच तो पसंत नाही पडला तर? मन्नूचे बाबा वाडीवर गेलेत शेतीची कामं बघायला. ते आले की दाखवण्याचा समारंभ. मन्नूचं कॉलेज सुरूच आहे, पण कसं कोण जाणे,
तिला आता खूप वेगळंच वाटतंय. मैत्रिणीची थट्टा तर नेहमीप्रमाणे चालूच आहे. पण ती ऐकताना मन्नूला पूर्वीप्रमाणे निव्वळ गुदगुल्याच होत नाहीत. कुठेतरी थोडासा संकोच जाणवू लागलाय. मन्नूला तो थोडासा त्रासदायकच होतोय. क्रिकेटची इंटर कॉलेज मॅच जिंकल्यावर मुलांनी घातलेला हार अनपेक्षितपणे मन्नूकडे फेकणारा बन्सल कुठेतरी दिसला की मुलींचं मन्नूला ढोसणं सुरू झालंय. तेव्हापासून गायत्री तर बिनधास्तपणे मोठ्यानं गाण्याची लकेर टाकते. ओ बन्सीवाले! आता बन्सल दिसायला ओबडधोबडच. पण ह्या वयातली थट्टानी लाज अमुक तमुकसाठी म्हणून कुठे असते? ती आपल्याच मनातल्या प्रेमाच्या मूर्तीवरच असते. पण आजकाल बन्सल आसपास कुठे न दिसावा म्हणून मन्नू उगीचच मनात इच्छा करत असते. आणि मन्नूला सेक्रेटरीच्या निवडणुकीच्या वेळी मतं मागायला म्हणून आलेला पुनीत दाणी, तुम्ही मत द्या म्हणजे तुमचा सगळा ग्रुप नक्की देईल, तो मोठ्यानं म्हणून गेला. झालं. त्या खोडसाळपणाला टपलेल्या वयाला निमित्त पुरलं. अय्या मन्ना, बरीच इंटरनल इन्फॉर्मेशन गोळा केलीये की. खासा उलझलेला दिसतोय. आता मनकर्णिका देवींना स्वयंवरच. पण ह्या साऱ्या थट्टेत मन्नू पूर्वीसारखी समरस होत नाही. तिला कसं तरीच वाटतं. चोरी करताना कुणी अचानक समोर भेटलं की काय, अशाच धास्तीत मन्नू सापडलेली असते. ती खूप प्रयत्न करते त्या भरतीच्या पाण्यात शिरायला. पण पुन्हा पुन्हा लाटेनं बाहेर फेकलं जावं तसंच तिचं होतंय. हा कोण? कुठचा? रंगाचा बेरंग करणारा? तिला वर्षभरामागचा तो चिमणा इतिहास आठवतोय. इंदूरला झालेल्या दंगलीच्या निमित्तानं स्पेशल ड्युटीवर म्हणून पोस्टिंग होऊन आलेला तो तरुण पोलीस ऑफिसर. स्नेहलतागंजमधल्या त्यांच्याच मागच्या मोठ्या इमारतीत त्यानं जागा घेतलेली. तेव्हापासून मन्नू केस विंचरायचं निमित्त करून छात्यावर रोज जायची सकाळची. त्याचा तो युनिफॉर्ममधला ऑर्डरली बूट, पट्टा, बिल्ले सर्वांना पॉलिश करत बसलेला असायचा. मग सगळा युनिफॉर्म चढवून तो बाहेर येणार. ऑर्डरली बूट पुढे करणार, पट्टा बांधायला मदत. आता तो तयार होऊन बाहेर पडणार की ऑर्डरलीचा कडक सलाम. मन्नू सारं हौशीनं, कौतुकानं डोळे भरून पाहत बसते. खरं तर दुरून तो धड दिसत नाही. पण त्या कुणीला महत्व आहेच कुठे अजून मन्नूच्या विश्वात. तो सरकारी रुबाबच मन्नूला फार आवडून गेलाय. एक दिवस मन्नूचे आजोबा बाबांना सांगू लागले, अरे तो नवा ॲडिशनल पोलीस कमिशनर मन्नूबद्दल विचारत होता. त्याला फार आवडली आमची मन्नू. मन्नू ऐकून थक्कच. कुठं पाहिलं ना आपल्याला? आपण छात्यावरून त्याच्याकडे बघतो हे त्यानं हेरलं की काय? नी त्याचा भलताच समज. मन्नू आपल्या छातीतील धडधड आजोबांना ऐकायला जाऊ नये म्हणून छातीवर दोन्ही हात दाबून उभी राहिली. त्यानं हे आपलं गुपित आजोबांना सांगितलं तर नसेल? मन्नू आडून पुढचा इतिहास उत्सुकतेनं ऐकते. आजोबा पुढे सांगतात, अरे मी सांगून टाकलं मध्यस्थाला. इतक्यात आमचा विचार नाहीये म्हणून. सारी 16-17ची पोरं कुठं या पोलिसी खाक्यात द्यायची? रात्री बेरात्री ड्युट्या ह्यांच्या, पुन्हा चोर दरोडेखोरांची गाठ. शिवराळपणा नकळत मुरत जातो बेट्यांच्या वाणीत. मन्नू लटपट्ट्या पावलांनी गच्चीवर पळाली. त्या अनाम प्रियकराबाबत खूप हळहळ वाटते आता मन्नूला. काय वाटत असेल त्या बिचाऱ्याला आजोबांचं कठोर उत्तर ऐकून? बिचारा धड जेवला सुद्धा नसणार त्या दिवशी. प्रेमभंगाचा राग चोराबिरावर न काढो म्हणजे झालं. त्याला पुन्हा नकळत जबाबदार आपणच. मन्नूला रात्री खूप काहीतरी स्वप्न पडत राहिली. पोलिसांची लांब फलटण, त्यांचा सॅल्यूट घेत आपण चाललोय जुन्या तोफखाना रोडवरून, नी मध्येच कुणीतरी सणकन शिवी हासडली. मन्नू घामाघूम होत जागी होते. काही असलं तरी आजोबांनी आपल्याला एका अक्षरानं न विचारता असा एकाएकी निर्णय घ्यायला नको होता. मन्नू स्वतःशीच चुटपुटते.
त्यानंतर मन्नूला कितीतरी दिवस उगीचच बेचैन व्हायला झालं होतं. आज मन्नू मैत्रिणीबरोबर दिवाळीची रोषणाई बघायला निघाली. जांभळी गर्द इंदुरी साडी नि मोत्याची माळ. रथासारख्या दिसणाऱ्या त्या खास इंदुरी टांग्यातून त्या सर्वजणी भटकतायत. माहेश्वरच्या अहिल्यादेवीच्या वाड्याच्या उंच उंच पायऱ्यांवरून दडदडत धावतायत. होळकर क्लबचा आजचा वेगळाच साज दिमाग पाहून थक्क होतायत. सब्जी मंडीला वळसा घालून मग मेन रोडला समांतर धावणाऱ्या सराफ लेनमध्ये येऊन त्या पोचल्यात. सारी गल्ली तळल्या जाणाऱ्या मोठाल्या कचोऱ्यांच्या नि कढईत घाटल्या जाणाऱ्या रबडीच्या स्वादानं भरून गेली. दोन्ही बाजूंनी खाद्यपदार्थांचे ठेले लागलेत. मुली आता खाण्यात नि खिदळण्यात हरवलेल्यात. भोवताली ही गर्दी, नाना आवाज. तेवढ्यात एक कडक पोलीस वेशातला तरुण समोर येऊन उभा. सर्वजणी चपापल्यात. त्यानं मन्नूला खुणेनं बाजूला बोलावलं. मन्नूचे पाय जमिनीला खिळलेले, हातापायांना घाम. तिला उमगेना. हा कोण? कुठला? कशासाठी खुणावतोय? नि एकदम डोक्यात काहीतरी चमकलं. कडक सलाम घेत घराबाहेर पडणारा तो. पण तिची पावलं हलायला तयार नाहीत. अरे जा यार, दमयंतीनं जवळजवळ तिला ढकललंच. हातातली छडी दोन्ही हातांच्या तळव्यावर घोळवत तो बोलतोय. तुम्ही तयार असाल तर पुन्हा एकदा मी स्वतः विचारेन, पण तुमचा निर्णय. मन्नूच्या हृदयाची धडधड नि पायातली थरथर तिला काही सुचूच देत नाहीये. शब्द देखील धड उमगत नाहीयेत. मी मग सांगते. मन्नू काहीतरी पुटपुटते व तिथून सटकते. एकदम मैत्रिणींच्या सुरक्षित घोळक्यात येऊन मिसळते. तेव्हा कुठे तिला जरा स्वस्थता येते. खोल पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्यांच्या पायाला जमीन लागावी तशी ती जरा निर्भय होती. काय म्हणाला ग? चुप चुप खडे हो, जरूर कोई बात है. एक हंसों का जोडा. फ्लॅश उडवायला हवा होता ग. मैत्रिणींचे शेरे दिवाळीच्या फटाक्यांसारखे तडतडतायत. नि मन्नूच्या डोक्यात आता कुठे जरा स्थिरस्थावर होतंय. धुकं निवळल्यावर आकार सापडावेत तसा गोंधळ जरा खोली बसल्यावर तिला शब्दांचे संदर्भ अर्थ उमगू लागलेत. म्हणजे आजोबांच्या झटपट निर्णयानं गुंतागुंत संपलेली नाही तर. अरेच्चा, आपण तर वर मान करून धड त्याला न्याहाळलं पण नाही. कसे डोळे होते त्याचे, प्रेमानं व्याकुळ झालेले. नि आपण नुसत्याच घाबरलो होतो की लाजलो पण. आपल्या न बोलण्याचा त्यानं काही निश्चित अर्थ घेतला असेल. आवडेल आपल्याला त्याच्या जोडीनं कडक सलाम घेत मिरवायला? असे प्रश्न खरं तर मन्नूनं आधी शांतपणे सोडवायला हवेत. पण मन्नू नुसती हवेतच भिरभिरतीये. कुणीतरी आपल्यासाठी चिवटपणे वाट पाहतंय. आपण कुठल्या तरी हृदयस्वामिनी नायिका आहोत आणि हे कुणीतरी तसं काही अगदीच सामान्य नाहीये. ह्या नव्या जाणीवेने परीचे पंखच मन्नूला चिकटवून दिलेत. जमिनीला बिचारीचे पायच टेकेनात. तो पुन्हा कुठेतरी दिसतोय का ह्याचा देखील शोध घ्यायची तिच्या आत्मतृप्त मनाला जरुरी भासली नाही. त्या रात्री मन्नू उशिरा परतली. तेव्हापासून नुसतीच अस्वस्थता, एक बिनओळखीची खुशी. मन्नू त्या मनातल्या अनोळखी आनंदाशी गुप्तपणे खेळत असते. कुठलीही भोवतालची गोष्ट आता मन्नूला फारशी महत्वाची उरलेली नाहीये. त्या रात्री गमतीची स्वप्न पाहतच मन्नूची झोप सरली. सकाळी आई गवळ्याकडून म्हैस पिळून घेत होती. मन्नू उठल्या उठल्या आईला जाऊन बिलगली. उठल्या का राणी? म्हटलं काल रात्रीचं भटकणं, जागरण, आज बिछाण्यातच सूर्योदय होऊन जायचा. मन्नू खुदकन हसली. लाजत अडखळत आईला कालची रोमांचकारी घटना सुनावली. मन्नूला वाटत होतं अख्ख्या घरात आता काहीतरी खळबळ उडणार. मन्नूचं हे प्रेमप्रकरण.
पण आईनं त्याला फारसं काही महत्वच दिलं नाही. ऐकलं की नाही धड हे सुद्धा मन्नूला समजेना. तिला कळलंय तरी काय या महान घटनेचं गांभीर्य? मन्नू अचंबा करीत राहिली. आई नुसतं म्हणाली, "तू लक्ष घालू नको त्यात. मामंजी बघून घेतील." मन्नू चांगलीच खट्टू झालीये. तिला वाटलं होतं, आपल्यावरून घरात गजब माजेल, विरोध, आपल्याला घरात डांबून ठेवणं, बाहेर पडायची मनाई, मग आपण चोरून छात्यावर जाऊ. तिथून नजरेनं काही संदेशा, निदान व्याकुळ नजरानजर. पण यातलं काहीच घडलं नव्हतं. वाडा आपल्या खानदानी वळणानं दिनक्रम उरकत राहिला. त्यामुळे मन्नूला पण आपण पुढे नेमकं काय करायला हवं ते उमगेना. मन्नू स्वतःवरच चिडलीये. केवढी अपूर्व संधी. तिला खूप व्याकुळ व्हावंसं वाटतंय. दूर दूर कुठेतरी शून्य नजर लावून. पण तिला काहीच जमेना. मन्नू त्याचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करते. पण नेमकं काहीच आठवत पण नाहीये. निमगोरा असावा का? छे, उन्हातानातली ड्युटी म्हणजे टॅनच असणार. नि केस? शिबाई, त्या पोलिसी वेशात सर्व माणसं सारखीच दिसतात की. आठवायचं तरी काय नि कसं? मन्नू खूप कळवळली. नेमकी कशासाठी ते मन्नूलाच उलगडत नाहीये. आपल्याला जी हळहळ नि चुटपुट वाटतेय तीच भाबड्या मन्नूला प्रेमाची खूण वाटतेय. तो आपल्या उत्तराची वाट पाहत असेल का? ड्युटीवर सुद्धा आपण आठवत असू का त्याला? तरी पण आजकाल मन्नूनं गच्चीत जाणं सोडलंय. ती थोडीशी घाबरलीय. बरेच दिवस उलटलेत. तो पुन्हा काही दिसला नाही. घरात तर त्याचा काही विषय निघण्याइतका तो कोणाच्याच खिसगंटीत नव्हता. रेडिओवर दुःखी गाणं लागलं की मन्नू त्याच्याशी तन्मय होऊ पाहायची. मन्नूला मग जरा बरं वाटायचं. आणि एक दिवस त्याचं रेग्युलर पोस्टिंग होऊन तो निघून गेला. तेव्हा आपल्याला पुरेसं दुःख का होऊ नये ह्याचं रहस्य मन्नू कितीतरी दिवस सोडवत राहिली. मन्नूला खरं तर खूप रडायचं होतं त्या दिवशी. आईबाबांवर तिला रागवायचं होतं. उदास होऊन गच्चीवर एकटंच बसून राहायचं होतं. पण त्या दिवशी मन्नूचा मावस भाऊ गावाहून आला नि गप्पांच्या गडबडीत मन्नू गच्चीवर जायचं विसरूनच गेली. दुःखी व्हायचं पण राहून गेलं. हे सारं वरवर मन्नू स्वतःला समजावते. पण आता कुठेतरी ती अस्वस्थच आहे. आपलं गुपित आपणच जपायचं तिनं ठरवलंय. फार तर गायत्रीला कधीतरी सांगायचं. एवढ्याशा मनात एवढं मोठं रहस्य जपायच्या इराद्यानंच मन्नूला वाटलं, आपण एकदमच परिपक्व होऊन गेलोय. पण आपल्यातला हा बदल इतर कोणालाच कसा जाणवू नये ह्याचं नवल मन्नू करते. सारी तिला अजून धाकटी, अल्लड मन्नूच तर समजतायत. पण मन्नू मात्र कितीतरी दिवस त्या असफल प्रेमाच्या आठवणीनं व्याकुळ होत राहिली. बिच्चारी. सहानुभूती, अहंकार नि प्रेम यातलं अंतर मोजण्याइतकी मन्नू प्रौढ तर निश्चितच झालेली नाहीये. आणि आता तर मन्नूचं अचानक लग्नच ठरून गेलंय. बाबा वाडीवरून आल्या आल्या मन्नू पुण्याला गेली काय, सोहनींच्या मुलानं तिला पसंत केली काय नि महिन्याभरात आजोबांनी चांगला दिवस पाहून लग्नाची बोलणी पण पक्की करून टाकली काय, सर्वच नवल. आता मन्नूला कॉलेजात पूर्वी इतकी गंमत वाटेनाशी झालीये. ती थट्टा, मस्करी, चिडवणं, जोड्या लावणं सगळं कसं निरर्थक नि पोकळ होऊन गेलं एकदम. तो कोणी परदेशस्थ. त्याच्यावरून थट्टा, एकदाच पाहिलेला, त्याच्या आवडीनिवडी स्वभाव तर राहूच देत. पण आपण त्याला किती आवडलोय ह्याचा पण नेमका पत्ता नाहीये. एक शंका आपली उगाचच मनाला डिवसते. आई-वडिलांनी मुली बघणार नाही असा निर्वाणीचा इशारा दिला म्हणून तर. पण घरातील आनंद, उत्साह, धामधूम, गडंगनेर ह्यात मन्नू ही बारीकशी कळ विसरूनच गेली. गायत्री, दमयंती पाठीशी लागल्यात. खत आलं का? फोटो आला का?
खरंच, का नाही पाठवलं पत्र त्यांनी? पण आजोबा थोरल्या काकींना सुचेल? बरं झालं बाई. आगाऊ धिटाई नाही केली त्यांनी ते. ठरल्याप्रमाणे सुट्टी घेऊन मुलगा आला नि मन्नूचं शुभमंगल साऱ्या इंदूरला गाजवीत पार पडलं. नि 15 दिवसात मन्नू त्या छोट्याशा संस्थानी गावातून सुदूरच्या देशात जाऊन पडली देखील. तिथं सारंच नवं. देश, वेश, लोक, त्यातून नवऱ्याची नवी नोकरी. अजून मोटार ठेवण्याइतपत सेव्हिंग झालेलं नाही. त्यामुळे हिंडण्या-फिरण्यावर जरा बंधनच. ओळखी हाताच्या बोटावर मोजाव्यात. शेजार-पाजार ही संस्था इकडे फारच औपचारिक. त्यामुळे त्याला जाणून घेण्याचा प्रवास एकेरीत चाललाय मन्नूचा. नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळ ह्यांच्यातून त्याला जाणून घेता आलेलंच नाही मन्नूला. शनिवार रविवार मन्नूर डिपार्टमेंटल स्टोअरच्या मायानगरीत हरवून जाते. नाहीतर कुठेतरी साईटसीइंगला. मन्नू वॉशिंग्टन पाहून थक्कच झालीये. प्रत्यक्ष राजधानीत प्रवेश करेपर्यंत दाट झाडीतून जाणाऱ्या सौम्य वाटा साथ सोडत नाहीत अगदी. मन्नूला अजून सफाईनं इंग्रजी बोलणं जमत नाहीये. इतरांचं समजणं पण जड जातंय. पण तो तसा समजूतदार आहे. या क्षुल्लक गोष्टी अनुभवानं जमतील हे तो जाणू नये. मन्नूला घरची माणसं, विशेषतः आजोबा आणि आई फार आठवतायत. फार व्याकुळ पण आलं तर मन्नू पोटभर रडून घेते. हे पण नवरा समजून घेतोय. कारण विचारत नाही. समजूत काढत नाही. त्या हळव्या भागाला गोडीत सुद्धा धक्का लावण्यापेक्षा तो सरळ विषयांतर करतो. अमेरिकेच्या कितीतरी गमती भडाभड मन्नूला ऐकवतो. विकेंडचे बेट ठरवतो नि बघता बघता मन्नूच्या मनाचं हळवं पाखरू भारताच्या वळचणीतून उडून केव्हाच या नवलाईच्या आभाळात भरारू लागतं. त्याच्या वागण्या बोलण्यात असं काही पक्क माणसाचं सहजपण आहे की मन्नू थक्क होऊन जाते. त्याच्या वागण्यातलं हे वैभव मन्नूला एकदम आवडून जातं. इतर तरुणांमध्ये जो एक पोरकटपणा असतो तो त्याला चिकटलेला नाही. त्याच्याविषयी एक अकल्पित जवळीक मन्नूला वाटू लागली. पण तिच्या रोमॅन्टिक कल्पनासृष्टीच्या बाहेरून आलेलं हे सत्य कबूल करायला जमत नाहीये तिला. तिच्या नवऱ्याचं एक बरीक चांगलंय. जळूसारखा चिकटून आतलं शोधायचा प्रयत्न तो करत नाही. आपोआप ठाऊक होतं तेवढ्यावरच त्याचं समाधान असतं. हा त्याचा निरोगीपणा पण तिला खूप आवडलाय. नवरा कामावर गेल्यावरचा लांबच लांब एकाकी काळ मन्नू गाण्याच्या सोबतीनं काढते. येताना खूप कॅसेट्स, रेकॉर्ड्स घेऊन आलीये मन्नू. दिवसभर ऐकत गात असते. नवऱ्याला गाण्यात फारसा रस नसावा. त्यातून हिंदी, उर्दू त्यांचे प्रांतच नव्हेत. मन्नू इंदूरचे एक एक संगीत महोत्सव नवऱ्याला रंगवून सांगते. त्यामागचा आनंद कितपत त्याच्या मनापर्यंत पोहोचतो कोण जाणे. पण त्याच्या चेहऱ्यावरचा मृदू समजूतदारपणा मन्नूला पुरेसा वाटतो. एक दिवस आल्या आल्या तिचा नवरा उत्तेजित होऊन मन्नूला सांगतोय, इथल्या हिंदी भवनात गझल्सचा कार्यक्रम आहे. तुला आवडतो म्हणून मी 2 तिकीटं घेतलीत. आपण जाऊ. मन्नू खुश होऊन गेलीये. इतक्या दिवसांनी गझलची मैफल नि ती पण परदेशात. पुन्हा माणसांच्या गाठीभेटी. कधी शनिवार उजाडतोय अशी मन्नूची अवस्था झाली. कार्यक्रमाच्या हॉलमध्ये मन्नू पोहोचली ती हरवूनच गेली. मंचावरील ते मोठ्या मोठ्या फुलांचे रंगीबेरंगी झेले, चक्र, फुलदाण्या, हॉलभर दरवळणाऱ्या सेंटच्या सुगंधी लाटा, मऊसूत वस्त्रातले ते अनोखे तरीही फार फार जवळचे वाटणारे भारतीय चेहरे. मन्नू खूप खूप ढवळून गेली. मधले सगळे दिवस विसरून ती पुन्हा इंदूरच्या शीश महलात जाऊन पोचली. जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया. मन्नू हळूहळू स्वतःलाही विसरत चालली. एक एक गीत, एक एक नवी कोरी गझल तिच्या निद्रिस्त स्वप्नविश्वाला हळूहळू जागवीत जाते. ये इश्क नहीं आसा हमने तो ये जाना है, काजल की लकीरों को आंखों से चुराना है. प्रेमाच्या ह्या दुष्प्राप्य स्वरूपानं मन्नू शहारून जाते.
सहजच हॉलभर ती नजर फिरवते. त्याच्याजवळ पोहोचताच तिची नजर थबकते. तर तो गायनात अगदी तल्लीन झालेला. मन्नूला वरवर हसूच फुटतं. पण आता कुठेतरी या हसण्याची कळ झोंबलेली असते. ह्याला काय कळत असणार हा इश्काचा दर्द? ते एकाकीपण, ती तडफड, भेटीची व्याकुळता नि मग येणारी हतबल तटस्थता. तिला उगीचच तो वर्षामागचा प्रसंग पुसट आठवून जातोय. तिच्या उजळल्या चेहऱ्याआडून देखील एक अस्पष्ट वेदनेचं मळप जाणवते. उरलेल्या कार्यक्रमभर मन्नू गाण्यात नि विचारात आलटून पालटून हरवत राहिली. आता कार्यक्रम संपलाय. ती दोघं मुकाट्यानं निवांत रस्त्यानं परततायत. थोडक्याच अंतरावर टॅक्सी स्टँड आहे. तिला चालताना खूप खूप काही स्मरतंय. मुलगी पसंत पडत नव्हती. आई-वडिलांचा निर्वाणीचा निरोप, मग आपली गाठ, होकार, हे सगळं आता लक्षात असेल ह्याच्या? लग्नासंबंधीच्या सगळ्या घटनांच्या मालिकेशी देखील प्रेमाचा संबंध जोडता येतो हे मन्नूच्या गावीच नाही. स्वतःची ठाम मतं परत तपासून घ्यायचा अधिकार मन्नू जणू विसरूनच गेली होती. तसं नसतं तर मन्नूनं स्वतःच्या मनाला एवढे विनाकारण क्लेश करून घेतलेच नसते. पोरपणातल्या अबोध हुरहुरीत नि आकर्षणातच प्रेमाचे ठसे शोधत बसली असती का मन्नू? नाहीतरी हरवलेली वस्तू असते त्या ठिकाणी कधी माणूस प्रथम शोधतो तरी का? तर मग मुळातून नसलेली वस्तू शोधताना किती गोंधळ होत राहणार मन्नूसारख्या अपरिपक्व मुलीचा? वडिलांच्या निर्वाणीच्या सुराला घाबरून नाईलाजानं पसंत केलंय का हो मला? मन्नूला विचारावंसं वाटतंय. पण तेवढ्यात कॅब मिळाली नि मन्नूचा तो प्रश्न राहून गेला. गप्पसे. प्रचंड कंटाळलात ना कार्यक्रमात? मन्नू वेगळाच प्रश्न करते. लहान मुलासारखा निष्पाप हसला तिचा तो प्रौढ नवरा. हे त्याचं तृप्त हसणं फार आवडतं मन्नूला. तुम्हाला एवढं तृप्त कसं हसता येतं हो? मन्नू विचारते. मी तृप्त आहे म्हणून. मन्नू मनातच आपलं लाडकं पुस्तकी तत्वज्ञान मांडू पाहते आणि मग हळूहळू म्हणते, प्रेमाची वेदना तुम्ही अनुभवलीच नाहीत ना कधी, म्हणून तुमचं हसणं इतकं निर्मळ उरलंय अजून. कुणी सांगितलं तुला हे? किंबहुना नेमकं हे उलटच असेल. प्रेमाचा अनुभव नसेल तर माणसाला असं तृप्त हसायला यायचं नाही मुळे. म्हणजे? मन्नू थक्क होऊन विचारते. तिचे डोळे विस्फारलेत. काय म्हणायचं यांना? तिचा विश्वासच ठरत नाहीये. मी सुद्धा प्रेमाचा गाढ अनुभव घेतलाय मनकर्णिका. अगदी जीवाभावानं. त्यामागून येणारी अस्वस्थता, न पेलणारा एकाकीपणा, त्या हुरहुरीतही मनाला खचू न देणारा आनंद. आपल्या प्रणयाचं रंगून वर्णन करताना त्याला खूप सुख होतंय हे मन्नूला जाणवतंय नि मग ती अधिकच खचते. मन्नू अवाक होऊन गेली. आतून तिला खूप गदगदून आल्यासारखं होतंय. भरतीच्या लाटांवर लाटा फुटाव्यात तसे आतून प्रश्न आदळत होते. कोण होती ती? केव्हा? मग विघ्न कशानं आलं? तुम्ही नाकारलीत का तिनंच? का घरच्यांचा विरोध अजून आठवतोय? काही संबंध? पत्रव्यवहार? मन्नूला वाटतंय आपल्याला रडूच फुटणार. ती कॅबमधून बाहेर पाहते. भराभर मागे पडणाऱ्या, विझत जाणाऱ्या प्रचंड इमारतीचे सांगाडे. शी, केवढा अपमान! तरी पण असं कमकुवत होणं मन्नूला आवडत नाहीये. ती स्वतःवर खूप ताबा ठेवते. एकदम आता तू गप्पशी झालीस? नवरा खोडसाळपणे विचारतोय. इमारतीत शिरता शिरता मन्नू प्रश्न डावलतेच. मग धीर करून त्याच्याकडे न बघताच ती विचारते, कोण होती ती? लग्न का केलं नाही तिच्याशी? मन्नूच्या भाबड्या चेहऱ्यावर ओठंगून आलेलं सावट. पाठमोरी असूनही त्याला चांगलंच जाणवतंय. आता कोसळायला फार वेळ लागायचा नाही. तो तिच्या पाठीशी उभाय. आपले गरम होत चाललेले सावळे हात
तिच्या खांद्यावर ठामपणे ठेवत तो म्हणाला, मनकर्णिका, ती जी कोण असते ना प्रथम दर्शनी प्रेमात पडणारी, लग्न करायचं तर ते हिच्याशीच असा निर्णय एका क्षणात घ्यायला लावणारी, तिच्याशी विवाह करण्याचं भाग्य किती जणांना लाभतं ग? तो क्षणभर थांबला. त्याचा प्रत्येक शब्द मन्नूच्या कोवळ्या मनाला थरकापवित होता. शायद उनका आखरी था ये सितम, हर सितम यह सोचकर हम सह गए. त्या एका क्षणात मगाशी ऐकलेला एक शेर तिच्या मनाला बिजलीसारखा फटकारवून गेला. आपलं बोलण्याचं सूत्र उचलीत तो म्हणाला, मनकर्णिका, तशा थोड्या भाग्यवंतांपैकी मी एक आहे. मन्नू गर्कन वळतीये. ढगाळ डोळे आता जलमय झालेत. अविश्वासानं ती नवऱ्याकडे टकमक बघते. खरंच वेडे, ती तूच. तुला दाखवायला आमच्या घरी आणली. माडीवरून तुला टांग्यातून उतरताना पाहिली. बावरत बावरत इकडे तिकडे बघत तू पायऱ्या चढत होतीस. तेव्हाच मनानं निर्णय करून टाकला, हीच आपली सहधर्मचारिणी. खूप मुली पाहिल्या मी, पण कुणी पटेच ना. सारी म्हणायची, कोणती एवढी रंभा उर्वशी शोधतोय देव जाणे. मला कुठे रंभा उर्वशी हव्या होत्या. माझं एक ठरलं होतं, पहिल्या क्षणी ओळख पटली पाहिजे. हीच ती जिच्या शोधात आहोत, जन्मभराच्या सहवासाची स्वामिनी. तुम्ही गेल्या गेल्या आईला सांगून टाकलं, ठरवायचं लग्न हिच्याशीच. आई म्हणाली, नीट विचार कर. शहरी वळणाची दिसत नाही. तुला अमेरिकेत राहायचंय. पुन्हा तुझ्यात नि हिच्यात वयाचं अंतर. माझ्या मनात तिळाचं अंतर जाणवत नव्हतं. तू पायऱ्यांवरून चढलीस तेव्हाच थेट मनातच शिरली होतीस. मी आईला सांगितलं. आता नाही कसला विचार. ठरलं अगदी पक्क. प्लेनचं बुकिंग झालेलं, पण वाटत होतं जाऊच नये. लग्न करून आता तुला घेऊनच निघावं. एकट्याची वाट आता सवयीची वाटेना, पण जाणं भागच होतं म्हणून निघालो. पण मन स्वस्थ राहीना. काही देण्या घेण्यावरून बिनसायचं तर नाही ना. घाबरलोच. वाटेत फ्रँकफर्टवरून तार ठोकली आईला. ह्याच मुलीशी लग्न ठरवायचं. पोहोचल्यापासून वाट पाहू लागलो घरच्या पत्राची. लग्न ठरवल्याचं पत्र, मुहूर्त कधीचा, पण नेमका पोस्टाचा संप सुरू झालेला. नवल वाटतंय ना? हो, पण इथं सुद्धा अधूनमधून संप होतात. गोसलो चालतं. ह्यावेळी नेमकं माझ्या मुळावर. घरून पत्रच नाही. महिना उलटला. इकडे मी किती व्याकुळ झालो होतो. घाबरलोच होतो ना चक्क. वाटलं काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. आमच्या घरी तर माझ्या इच्छेविरुद्ध जाणार नाहीत कुणी, पण तुमच्याकडूनच माघार. हादरलोच मी कल्पनेनं. जीव जडण्यातली व्याकुळता काय असते ती तेव्हा खरी समजली. आमच्या रिसर्च सेंटरच्या गाईडनं एकदा चक्क विचारलं सुद्धा, फार रेसलेस असतोस सध्या. हॅव यू गॉट होमसिक? शेवटी राहावेच ना. एके दिवशी चक्क पुन्हा तार ठोकली घरी. हसले असतील घरी सर्व तुझ्या या उतावळी नवऱ्याला. शेवटी एकदाचं पत्र आलं, लग्न पक्क केल्याचं. त्या दिवशी वाटलं रजा घ्यावी नि सरळ तुझ्या इंदूरला यावं. तुला पुन्हा डोळे भरून बघावं, आपली वाग्दत्त वधू म्हणून. आता नजरेत ती जवळीक व्यक्त व्हायला हरकत नव्हती. पण भीती वाटली तुझ्या त्या आजोबांची. पत्रसुद्धा पाठवायला संकोच वाटला. नुसता माझा मीच सोसत राहिलो उत्कटतेचा सगळा ताण. मन्नूनं प्रथमच एवढ्या आवेगानं नवऱ्याला मिठी घातली. पण आपण कशासाठी रडतोय हे ह्याला कधीतरी नीट समजेल का? मन्नूला प्रश्न पडलाय.